काय भारती मॅडम, आपल्या मॅडम कडून जेवायची परमिशन तरी आहे ना? हो लय भुका लागल्यात. पडवळ बिस्किट खातोपर्यंत. अहो नवीन नवीन जॉईन झाला, थोडं होईल की सवय. हो आपण ऊन पण सुद्धा किती आहे. हो ना, झेपत नाही हो सारखं सारखं उभं. एक काम करा, अर्ध्या लोकांनी जाऊन जेवून घ्या, मग बाकीच्यांनी जा. भंडारे मामा. हा मामा तुम्ही जेवून घ्या. नाही भारती मॅडम, आधी तुम्ही जेवून घ्या. अहो नाही, तुम्ही आधी जेवून घ्या आणि पडवळ तुम्ही पण जाऊन जेवून घ्या. नको नको, तुम्ही आधी जा. अहो नको, भंडारे मामांना सांगा, ते आधी जेवून घेतील. नाही नाही नाही, आधी तुम्ही जेवून घ्या. अहो असं नका करू, एक काम करा, पडवळ तुम्ही जाऊन जेवून घ्या. नको नको, तुम्ही दोघे जण इथं थांबा, मी जेवून येतो. नाही नाही, मी कसं जेवणार? भंडारे मामा तुम्ही वयानं मोठ्यात, तुम्ही आधी जेवायला जा. हा नाही नाही, हे बरं दिसणार नाही. आधी तुम्ही जेवा. हा बरोबर, मला पण तेच वाटतं की तुम्ही लेडीज आता वेळ ठरवण्यात वेळ घालवणार आहात का? भंडारे मामा तुम्ही जा जेवायला, पडवळ जा त्यांच्यासोबत. भारती मावशी तुम्ही पण जा. जा जा. मंजू अगं तू पण जेवून घे. नाही मला भूक नाहीये, तुम्ही जा. काय हो, हे काय पोलीस लोक का आले सत्यदादांच्या घराबाहेर? थांब मी विचारतो. काय हो साहेब, काय विषय आहे आणि एवढा बंदोबस्त कशासाठी इथं? अहो काय झालंय ते, काय झालं वरून एक फोन आला आम्हाला. ते काका काय झालं ना, दिवाळीत महत्वाच्या माणसांच्या घरी बंदोबस्त लावायला सांगितलं आम्हाला. हो हो, म्हणूनच आलं बंदोबस्तासाठी, बाकी काही काळजी करण्याचं कारण अजिबात नाहीये. पडवळ या इकडं. सत्यावर हल्ला होणार आहे या लोकांना कळता कामा नये. हॅपी दिवाळी इन्स्पेक्टर मॅडम. शुभ दीपावली. सव्या ग किती गोड दिसतेस. थँक्यू सो मच मंजू वहिनी. अहो तुम्हाला सांगायचं होतं का, ह्या सगळ्या लोकांना आज सोडायला लागल, कारण पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि ही सगळी माणसं सत्याला भेटायला आलेत. बर ठीक आहे, चेकिंग करून सोडते. मंजू वहिनी तुम्हाला काय पाहिजे असेल तर हक्कानी सांगा. बर. आणि हो मंजू वहिनी, लक्ष्मी पूजन करायला या ना. नाही अगं ड्युटीवर आहे ना, तू जा. ठीक आहे मी येते. भारती मावशी एकेकाची चेकिंग करून आत सोडा. बोल आई. मंजू तू कधी घरी येतेस ग? सगळी तयारी झाली बघ पूजेची, आम्ही वाट बघतोय तुझी. हा ये पडदिशी. आई तुम्ही करून घ्या पूजा, मला नाही जमणार याला. अगं असं नको करू ग बाळा. मी आई महालक्ष्मीला नवस बोलले होते का माझ्या लेकीच्या नावापुढे इन्स्पेक्टर लागू दे. गेली 3 वर्ष तर दिवाळीला एकदा बी घरी आली नाहीस. आता आलीस तर ये की ग, एकत्र पूजा करू. हा ये. आई अगं स्टाफ मधल्या कुणालाच मी सुट्टी दिली नाही, मग मी कशी येणार? खरं सॉरी, नाही जमणार मला यायला. तुम्ही करून घ्या पूजा. बरं ऐक की. हॅलो आईचा फोन होता ना, पूजेसाठी घरी बोलवते. होय. मंजू अगं जाऊन ये ना थोड्या वेळासाठी. नाही भारती मावशी, भारती मावशी अहो पडवळांना मुलगी बघायला जायचं होतं. फक्त 2 तास मागत होते तरी मी त्यांना दिले नाही. माझं जाणं बरोबर नाही. मंजू अगं 3 वर्षांनंतर आली आहेस तू इथे, वाटणारच ना घरातल्यांना तू दिवाळीला घरात असावीस म्हणून. माझं ऐक, थोड्या वेळासाठी जा आणि परत ये.
इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस, आम्ही सगळं बघू. भारती मावशी जाऊ नये मंजू. पडवळ बाजूला घे. नवीन तुम्ही विचारा की मम्मीला. हे नको नको तू बोल की. मी नाही, तुम्ही बोला तुमचं. त्यावेळी मला पुढे मम्मी मम्मी चला की ओ या की बाहेर. ये सपने कवे व्हा इथं बाहेर तुम्ही. मी नसते बाहेर. असं काय करताय अहो? कुठे त्या तुमच्या एक सुनबाईंचं एवढं बोलणं मनावर घेताय. हा लक्ष्मी पूजन आहे, चला की. तुमची एवढी लक्ष्मी सारखी सून तुम्हाला विनंती करतेय. जास्त झालं का? आव मम्मी तुम्ही नसताना कसं होईल लक्ष्मी पूजन? या की लवकर बाहेर. काय माझ्या वाचून कोणाचं आडून राहत नाही. चला नाही घाईत ना, मला नाही यायचं पूजेला. काय झालं? हो बघा की सत्या भाऊजी, मम्मी रुसून बसल्यात, बाहेरच यायला तयार नाही. आता पूजेसाठी तर अख्खं भवानी नगर जमलंय बाहेर. लोकांना काय सांगायचं आता? मग काय तर. बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जावा, मी तिला घेऊन येतो. हा ठीक आहे, चल ग फोटो काढू. मम्मी. सत्या मी बाहेर येणार नाही. मला नाही ऐकायचं काही. मला बोलायचं नाही तुझ्याशी. जा. मम्मी अगं बाहेर लोक जमलेत, त्यांना काय सांगायचं आहे? मग सांग की त्यासनी जाऊन. का घरात मम्मी साहेबाचा बाहेरची लोक येऊन त्यांचा कसा उद्धार करते ती जाऊन सांग त्यासनी. मम्मी तू उगाच मनाला लावून घेतेस, ये बाहेर. हे बघ सत्या, तुला सांगितलं ना मला बोलायचं नाही तुझ्याशी. जा इथनं. मम्मी तुला माझी शपथ आहे, एकदा दरवाजा उघड आणि माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. हे बघ सत्या, दर टायमाला तू स्वतःची शपथ घालून मला म्हणू शकत नाहीस. मला नाही करायची पूजा. ज्या घरची लक्ष्मी नाराज असेल तिथं लक्ष्मी पूजन कशाला करायचंय? मम्मी हे बघ तू उगाच विषय वाढवतेस. अगं त्यांना वरून प्रेशर आहे, ऑर्डर आहेत त्यांना तशा, आणि आपल्या काळजीपोटीच करतात ना ते सगळे. तुमच्यासारख्या कोत्या मनाच्या बाईच्या घरात पुन्हा याला वेळ नाही लागलं. मला तुमच्या घराशी कवाच नातं तोडले. सत्या तू त्या पुरीचं कौतुक कसं काय करू शकतोस? ज्या पुरीनं तुला एवढी भडबडीत जखम दिली, ज्या पुरीनं तुला एकटं पाडलं, ज्या पुरीनं तुला फसवलं, तरी बी तू एवढा तिच्या बाजूने कसं काय कनवळून झालास? तिची बाजून कशाला बोलतोस मला? मम्मी हे बघ मी कुणाची बाजू घेत नाही. वाघमाऱ्यांच्या जागी दुसरे कुठले पण पोलीस ऑफिसर असते ना तरी मी त्यांचीच बाजू घेतली असते. मम्मी तू इथे बस, इथं बस. मम्मी हे बघ पोलिसांचं असं म्हणणं आहे की आपल्यावर जर काही संकट आलं तर अख्खा सातारा अस्थिर होईल. ते चालणार आहे का तुला? अगं त्यांची जबाबदारी आहे ती, म्हणून करतात ना ते सगळं. हे बघ सत्या, ती नेबळेट जी वागली ती चुकीची वागली. आता माझ्या घरातनं मीच बाहेर पडायचं नाही म्हणजे? बर त्यांच्याकडं मी तुझी माफी मागतो. बस आता तरी चल पूजेला. मम्मी हे बघ बाहेरची माणसं येणार आहेत ना, ती फक्त मला नाही तर तुला बी भेटायला येणार आहेत. अगं कोण आहेस तू? एका पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहेस. बायकांना तुला भेटायचं असतं, त्यांचं गारानं तुझ्या समोर मांडायचं असतं, तुझ्या समोर मन मोकळं करायचं असतं. तेवढ्या विश्वासानं तुझ्याकडे येणार आणि मी त्यांना काय सांगू की तुमच्या महिला प्रदेशाध्यक्ष अशा रुसून बसलेत? हे सांगू मी? ठीक आहे, तुला जर आता हेच चालणार असेल तर मी असंच सांगतो त्यांना. थांब सत्या, तू आता एवढं म्हणतोस तर येते मी. म्हणजे कसं आता मला ठावाय का मी फक्त तुझी मम्मी नाही तर मी अख्ख्या साताऱ्याची मम्मी साहेब झाली आहे. आणि शिंपल आणि शिवीत महिला प्रदेश अध्यक्ष बी आहे ना, आणि तेव्हा मला माझे कर्तव्य पार पाडावे लागतील. तेव्हा सांग मी येते म्हणून. शाबास. चल आता लक्ष्मी पूजन करायचं आहे ना, मग घरची लक्ष्मी असायला पाहिजे. चला.
चल. चल काय अशी येणार आहेस तू? अगं तुझा पोरगा एवढा रुबाबदार भारी तयार झालाय आणि तू अशीच येणार आहेस? नाही माझ्या लेकरा कोकरा वागरा मी रेडी होऊन येते आणि मॅचिंग करते. बर त्या सपनीला कवीला पाठव मला रेडी व्हायला तयार व्हायला. हा चला रे चला तयारी. काय चाललंय या घरात तेच कळत नाही. एकाच तोंड इकडे तर एकाच तोंड तिकडे. 10 तोंड 10 ठिकाणी. काय तर एकट्या युवराजाने काय काय म्हणून करायचं बघितलं का? आता हे तर कुर्ता अडकवलाय पांढरा. अरे दाजी येतोय. ओ दाजी अहो तिकडे काय करताय दाजी? अहो माणसं गोळा झाली बाहेर. त्यांची तयारी केली का नाही दाजी? हिला झोपलं काय उपयोग दाजी? मेवणं पाहुणं मला काय मारायचा विचार का तुमचा? अहो नाही दाजी काय करत होता तुम्ही? झोपला होता काय? तुम्हाला जागा करत होतो. काय दाजी बाहेर लोक जमली ती त्यांची तयारी बिरी केली का नाही? अहो मेवणं पाहुणं लोक जमून काय उपयोग आहे? उत्सव मूर्ती अजून तयार नाहीत तर. आता ही उत्सव मूर्ती कोण? मला तुम्ही लोक काय सांगत नाही बरं का? तुम्ही एकतर प्लॅन केलेला पण सांगत नाही. मम्मी पण मला सांगत नाही उत्सव मूर्ती कोण आहे. कोण आहे आता उत्सव मूर्ती? कसलं एक हुबलाग नमुना माझ्या वाटायला आल्यात काय माहिती. आणि मम्मी सासू बद्दल बोलतोय मी. एकच उत्सव मूर्ती मम्मी सासू. नाही जमलं. भावना महत्वाचे काय लोक जमून काय उपयोग नाही. मम्मी अजून तयार नाही रुसून बसले ती. टेन्शन घेऊ नका मम्मी तयार होते येतो म्हण. सगळ्यांना दीपावलीच्या 4 डंपर वाळू भरून शुभेच्छा. शुभेच्छुक बप्पू शेठ. सत्या दादा अरे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली बाबा. हॅपी दिवाळी. माझ्या पायानं लिमिटेड मित्र मंडळ हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अमित हॅपी दिवाळी. बाप्पा शेठ पप्पा हॅपी दिवाळी. काय नाही जरा रुसला असेल बाकी चालेल. काय पप्पू शेठ जेल मधला पाहुणचार कसा वाटला? एक नंबर फर्स्ट क्लास. अहो तुम्हाला सांगतो आता माझ्या ओळखी वरपर्यंत मासे मटन चिकन सगळं येत होतं मला जेलमध्ये. पण पप्पा मी एक गोष्ट शिकलो बघा. काय शिकलास बाबा? दोस्तीत कुस्ती करणारे मित्र ठेवायचेच नाहीत आयुष्यात. सत्य त्याला सांग मारी नाही तर मी त्याला. तू बस शांत राहा जरा. आणि पप्पू शेठ आता जरा सांभाळू ना. वाघमारे मॅडम आल्यात नाहीतर कानाखाली फटाके फोडतील तुमच्या. बलमा सगळ्या पोलिसांना बी आरतीला बोलव. सगळ्या अरे पण ते काय झालं? नाही सगळ्या पोलिसांना बोलवू आपण पण वाघमारे मॅडम नाहीत म्हणजे कुठेतरी बाहेर गेलेत ते. काय? हो. घरची लक्ष्मीच नाही तर कसं करणार लक्ष्मी पूजा? मला नाही करायची पूजा. सत्या दादा सत्या ऐकून तर घे की. वाघमारे मॅडम सांगून गेलेलं नाही येणार आहेत का नाही ते पण माहित नाही आपल्याला. लोक एवढे सगळे थांबलेत. पूजा करून घेऊ की आपण. नाही बलमा. अरे सत्या बरं ठीक आहे ऐक एक काम करू आपण. त्यांची थोडा वेळ वाट बघू. नाही आलं तर मग आपल्याला पण पूजा करून घेऊ बस. नाही बलमा जोपर्यंत वाघमारे येत नाही तोपर्यंत मी पूजा करणार नाही. दिवाळीच्या सणात घरच्या लक्ष्मीने घरचा उमरा ओलांडायलाच पाहिजे. सत्या 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 ऐक सत्या सत्या. मागल्या 3 वर्षात मंजू घरी दिवाळीला नव्हती. या वर्षी तिची आणायची इकडे पोस्टिंग झाली तर म्हटलं तिच्या सोबतच दिवाळी साजरी करूया. सगळं खरं आहे आई पण तिला ड्युटीमुळे जमणार आहे का सांग बरं. आणि तुला एक सांगू का तू पण अजिबात फोर्स करू नको. मला पण लय वाटते ती यावी म्हणून. पण तुला माहिती आहे ना ती ड्युटीच्या बाबतीत किती पक्की येते. कसली ड्युटी कसलं काय? ड्युटी म्हणून त्या गुंडाच्या घरी पारा देत बसली असेल. नाही येणार ती
अहो रमली असेल त्या गुंडाच्या घरी, मी सांगतो ना तुम्हाला. अहो ते मोठं घर बघून किंवा खोराडा विसरली असेल ती. ओ दीदीच्या बाबतीत काही पण बोलायच्या आधी विचार करायचा. आणि खुराडा वाटतंय ना तुम्हाला, मग कशाला राहताय? निघा की घरातनं बाहेर. ए मला घराबाहेर जायला सांगते काय? जावी बापू, हे बघा मी हात जोडते तुमच्या पुढे. निदान सणावारी तरी घरामध्ये उगाच दंगा नको. समजावा ना तुमच्या या मुजीरवाण्या लेकीला. सांगा ना, एक पोरगी नवऱ्याला तोंड वर करून बोलती, दुसरी घराकडे फिरकानाच. अहो ती गावगुंडाच्या त्या घरात रमली, ही कळा नाही का तुम्हाला? पटकन ही पूजा पाठ करायचं असेल तर उरका, नाहीतर मी माझ्या मार्गे निघतो. दीदी अहो मेवणीबाई आलात तुम्ही? आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. अमृता म्हणली की तुम्हाला ड्युटीमुळे यायला जमणार नाही. मी म्हणलं मेवणीबाई येणार, काही असू दे. शेवटी 3 वर्षातनं तुम्हाला दिवाळी साजरी करायला मिळते म्हणल्यावरती. नशीबवान आहेस ग, अगदी लेकासारखा जावई मिळालाय. बर मी लगेच आवरून येते. अहो नशीब माझं आली तुमची लेख. पटकन काय असेल ती पूजा पाठ उरका, मला बाहेर जायचंय, काम आहे. हॅलो. हा अरे देतो ना बाबा तुझे पैसे, काय पळून बिळून चाललोय का? अरे विश्वास ठेव माझ्यावरती. हे बघ शब्दाचा पक्का आहे मी. हा दिवाळी झाल्यावर देतो. अरे देतो ना, ठेव. ओ कोणाचा फोन होता आणि काय झालंय नक्की? तुला काय करायचंय का? माझ्या कामात हे नाक खुपसायचं नाही, काय कळलं? चला पटकन पूजा करून घेऊ. सकाळपासून सगळा स्टाफ तिथे थांबलाय, मला जास्त वेळ नाही थांबते ना. नाहीतर एक काम करते, मी पाय पडते आणि लगेच निघते. हाय का आता? जर तुला थांबायचंच नव्हतं मग कशाला आलीस तू? नुसतं तोंडच दाखवायचं होतं तर मग यायचंच नव्हतंस ना. आई अगं समजून घे, सगळे लोक तिथे थांबलेले असताना माझं असं एकटीनं घरी येणं बरोबर नाही. म्हणजे अगं असं का करतेस तू? गेली 3 वर्ष तू इकडे नव्हतीस दिवाळीला, तर आम्ही एकदम साध्या साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करत होतो. म्हणलं ह्या वर्षी तू आहेस तर जरा चांगली नीट साजरी करू की. मेवणीबाई आई एकदम बरोबर बोलते. अहो ती तुमची सारखी आठवण काढत असते. किमान आजचा दिवस तरी थांबा. आई अगं सगळा स्टाफ थांबलाय तिथं, त्यांच्या घरी नाही का दिवाळी? दिदे अगं अशी काय करतेस? तू आलीस 3 वर्षांनी पहिल्यांदा दिवाळीला, मग एकदा स्वतःचा विचार करून इथं थांबलीस तर काय बिघडलं ग? आणि तरी बी तुला जायचं असेल ना तर जातो, आम्ही पूजाच करत नाही. असं काय करताय ग तुम्ही दोघी? मग काय करू आम्ही? तू घरी असून बी आमच्यासोबत दिवाळी साजरी करणार नसशील तर काय करायचं? गेल्या 3 वर्ष जशी करत होतो ना तशीच करतो आता बी साजरी. बर ठीक आहे थांबते. अजून काय मनात असेल तर ते बी सांगा. हाय की थांब. काय ग? हे काय? साडी कशाला ग? अगं तुझ्यासाठी आधीच घेऊन ठेवली होती साडी. आज मुहूर्त चांगला आहे तेव्हा ही साडी नेसूनच पूजा कर. दिदे आवडली का? छान आहे, आवडली. आले लगेच आवरून येते. आल्या 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 महाराष्ट्राच्या महिला प्रदेश अध्यक्ष पूजेसाठी आल्या. चला पूजा करायला घ्या. 1 मिनिट, सत्य कुठे आहे? काय विचारते मी आता? सत्याला पूजा कशी होणार? हो मम्मी साहेब, पूजा कधी सुरू करायची? लोकांची खूप गर्दी झाली आहे, लोक ओरडायला लागलेत. हा सोड त्यांना पूजेला. कालवा करायला लागला. चल मनोरंजन करू त्यांचं. ए बलम्या बलम्या बोलो की सत्याला पूजेला. हा तेच करतोय, सांगतो त्याला, बोलवतो.
सत्या सत्या अरे ये की बाहेर सत्या असं काय करतोस का लोक तुझी वाट बघत बसले सत्या पूजा करून घेऊ फक्त ये अरे करा ना मग मी नाही येणार अरे सत्या कसं तुला सांगू आता लोक तुझ्यासाठी येऊन थांबलेत त्यांना असं तटकळ ठेवणारच का तू फक्त बाहेर पूजा करू बस बलमा गेले 3 वर्ष तुम्ही केलं ना माझ्याशिवाय लक्ष्मीपूजन मग आता पण तेच करा की तसं बी सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरची लक्ष्मी नसेल तर मी नाही करणार पूजा ए बलम्या अरे बोलव की लवकर पूजेला ये ठेवून चालली पूजेची अरे एवढा वेळ असतोय अजून बहुतेक तयार होत असेल आतमध्ये येईल येतो येऊन दादा ये केला का लवकर पप्पा दादाचा नेमका काय विषय झालाय म्हणजे आता मंजू वहिनी आले म्हणल्यावर तुला आनंद झाला होता त्याला उठणं लावून घेतलं ते ना आता मंजू वहिनी आंघोळ पण घातली आता पूजेला काही येत नाही मला सांगा तुमचा काय प्लॅन झाला नाही ना हे बघा पप्पा मला सांगा तुम्ही मी नाही सांगत कोणाला खरं सांगा मला काय झालं चैद्या काही नाही रे आमचा कसलाही प्लॅन नाहीये कसला प्लॅन करणार आम्ही ओ पेंटर काय कसं लावलंय मग काही नाही ते सत्या का येत नाही ते जरा मी बघून येतो असं म्हणत होतो याला आलो सत्या अरे ऐक की सत्य अरे ये बाहेर प्लीज ये बाहेर मम्मी सासूने मला प्रश्न विचारून माझं डोकं बघ बंजावून टाकलंय बलमा एकदा तुला नाही म्हणलं ना मी तू जा खाली सत्या बळवंता काय झालं काय म्हणतोय तो बाहेर यायला तयार नाही तू ते म्हणतो माझ्याशिवाय तुम्ही पूजा करून घ्या सत्या सत्या काय हट्ट धरून बसलायस तू हे बघ बाहेर तुला भेटायला लोक आलेत अरे त्यांच्यासाठी तरी ये खाली नाही पप्पा ह्याच्या आधी बी तुम्ही दिवाळी केलीच ना माझ्याशिवाय मग आता बी तेच करा ना माझी लक्ष्मी नसताना मी नाही करू शकत लक्ष्मी पूजन पप्पा तुमचा लोक हट्ट असा सोडणार नाही आपल्यालाच काहीतरी करावं लागेल म्हणजे आता काय करणार आहेस तू डंट डटल ए बळवंता ए बाबा आता अजून काय वाढीव प्रकरण करू नकोस चला पूजा करू आमरे बस पूजेला दिदे असं काय करतेस इतक्या दिवसांनी अशी दिवाळी साजरी करतोय आम्ही आणि तूच बसायचेस ना पूजेला तू या घरची मोठी लेकेस आणि या घरची लक्ष्मी सुद्धा ये पूजा कर चल